मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की सारंग आणि अबीरचा खूप मोठा अपघात होणार असतो आणि हा अपघात घडून आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो रतन असतो। रतनने हे सगळं काही त्याचा बेळगावमध्ये जो काही अपमान झालेला असतो त्यामुळे केलेलं असतं। त्याने आता सारंग आणि अबीरचा जीव घेण्याचं ठरवलेलं असतं आणि ते सुद्धा पुण्यात येऊन। पण त्याच वेळेला सावली मात्र रणरागिणी बनून सारंग आणि अबीरला वाचवणार आहे। इथेच आता सारंग आणि सावलीची भेट घडून सारंगला समजलं आहे की अबीर आपला मुलगा आहे। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडलं, सावलीने स्वतःचे जीवावर खेळून अबीर आणि सारंगचा जीव कसा वाचवला, हे सगळं काही आज आपण या भागात पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तिलोत्तमा आता खूपच घाबरलेली असते आणि ती विचार करू लागते, मी आता सावलीकडून वचन तर घेतलेलं आहे, पण सारंग तिच्याकडे जाऊ शकतो। आता सारंगला सुद्धा मला माझ्या बाजूने वळून घ्यायला पाहिजे, त्या मुलीला विसरायला लावायला पाहिजे। जो म्हणत तिलोत्तमा आता खूप मोठा निर्णय घेते आणि सारंगला सुद्धा तो निर्णय घेण्यासाठी भाग पाडते आणि ती सारंगला म्हणू लागते की सारंग, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे। त्यावरती सारंग म्हणू लागतो की वचन? कसलं वचन? त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की मला असं वाटते की तू पुन्हा एकदा तुझा नव्याने विचार करायला हवा। आता मात्र तू तुझ्या आयुष्यात खूपच एकटा पडला आहेस आणि म्हणूनच मला असं वाटते की तू दुसरं लग्न करावं आणि तुझ्या आयुष्याची भागीदारी या घरामध्ये घेऊन यावी। सारंग मात्र आता खूपच चिडलेला असतो आणि सारंग म्हणू लागतो की तुला आता हा प्रश्न पडला का? अगं, तू सतत तुझी इच्छा दुसऱ्यांवर लादत असते, पण तू कधी माझी इच्छा जाणून घेतलीस का? तू कधी विचारलंस का माझ्या मनात काय चाललंय ते? मला काय त्रास होतं हे सगळं काही तुला एकदा सुद्धा विचारावं असं वाटलं नाही का? म्हणजे आई, आज जे काही तू आज बोलतेस ना, ते तू इतके दिवस का विचार केला नाहीस? म्हणजे खरं तर मी इतके दिवस आयुष्य एकांकी काढलं। खरं तर त्यावेळेला माझ्या आयुष्यात सावली असणं गरजेचं होतं, मला तिची या सगळ्यामध्ये गरज होती, पण मात्र तू कधीच माझा विचार केला नाहीस। त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगते, तिचा विषय या घरात काढायचा नाहीये। काही झालं तरी सुद्धा ती मला या घरामध्ये नकोच आहे ना, आणि मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे। हे बघ, मला ती या घरामध्ये नको आहे आणि कोणत्याही परिस्थितीत नकोय म्हणजे नकोय। त्यावरती सारंग म्हणू लागतो की आई, हेच सांगण्यासाठी तू आता मला लग्नाची गळ घालतेस का? त्यावरती ती म्हणू लागते की तुझं काय चाललंय? म्हणजे मी जे काही बोलेल त्या विरोधात तू बोलण्याचा प्रयत्न करतोयस, म्हणजे माझी इच्छा काय आहे ती तू जाणूनच घेत नाहीयेस। मला तुझं वागणं अजिबात पटत नाहीये। त्यावरती सारंग मात्र खूपच चिडलेला असतो। सारंग म्हणू लागतो की आता पण तुझी इच्छा ना? अगं, तुझी इच्छेमुळे सगळं जग चालतंय, पण जगाची काय इच्छा आहे ते तू कधी जाणून घेतेस का? त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की ऐक सारंग, तसं काही नाहीये। अरे, मला फक्त एवढंच वाटतं की ज्या मुलीमुळे आपलं घर उद्ध्वस्त झालं, तर त्या मुलीचा विचार करण्याऐवजी आपण आपल्या घराचा विचार करायला पाहिजे ना। त्यावरती सारंग मात्र खूपच चिडला आहे आणि सारंग म्हणू लागतो की आई, तुला माझ्या आयुष्याचं काहीच पडलेलं नाहीये, म्हणजे इतकी वर्ष मी कधी काही बोललो नाही, पण तुला सावली या घरामध्ये यायला नको आहे। खरं तर त्यावेळेला सुद्धा माझं चुकलं होतं, मी आता त्यावेळेला तिची बाजू न घेऊन खरंच खूप मोठी चूक केली। मी तुझ्यासाठी तिच्या थोबाडीत मारली। मला खरं तर माहिती होतं की ती कधीच काही चुकीचं करणार नाही, पण तरी सुद्धा मी आता तुझी बाजू घेतली। त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की हो का, म्हणजे तू माझी बाजू घेतलीस म्हणून तुला पश्चाताप होतोय का? तर सारंग म्हणू लागतो की मी असं कधीच बोललो नाही, मी त्यावेळेला तुझी बाजू घेतली आणि त्यामुळे सावली मला सोडून गेली। पण आई, आज तू जे काही बोलतेस ना, ते मात्र वचन मी तुला कधीच देऊ शकत नाही। असं म्हटल्यानंतर तिलोत्तमा मात्र पूर्ण हादरून जाते आणि ती म्हणू लागते की सावलीकडून तर वचन घेतलं आहे, पण सारंग मात्र वचन द्यायला तयार नाहीये। उद्या जर का सारंगचा पाय निसटला, सारंग जर का तिच्या जवळ गेला तर इकडे जगन्नाथ मात्र सावलीला समजावून सांगू लागतो आणि म्हणू लागतो की बाळा, एक काम कर ना तू, म्हणजे तू तिलोत्तमाला जे काही वचन दिलंयस ना ते मोडून टाक। अगं बाळा, मला हे जागेचं काहीच पडलेलं नाहीये, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला तुझा संसार वाटतोय। आता सारंग आणि तू एकमेकांच्या आयुष्यामध्ये असणं वाटतंय। आपल्या अबीरला मात्र त्याच्या बापाचं प्रेम मिळायला पाहिजे। त्यावरती सावली म्हणू लागते की नाही बाबा, ही जागा तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाची आहे ही गोष्ट मात्र मला चांगलीच माहिती आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की पुन्हा पुन्हा ही जागा कोणाच्याही घशात देऊ नका। ही जागा तुमचा स्वाभिमान आहे आणि माझा सुद्धा स्वाभिमान आहे।
तर इकडे मात्र सारंग म्हणू लागतो की हे बघ आई, माझा सावलीवरती राग आहे. ती अचानकपणे एका गोष्टीमुळे मला सोडून गेली. आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मला कधीच भेटली नाही. आणि म्हणूनच माझं तिच्यावरचं प्रेम काही कमी झालेलं नाहीये. यापुढे जर का ती माझ्या आयुष्यात येण्यासाठी एक शब्द जरी बोलली ना, तरी सुद्धा तिला मी माझ्या आयुष्यात प्रवेश देणार म्हणजे देणारच. आता मात्र तिलोत्तमा विचार करू लागते आणि म्हणू लागते की नाही, हा सगळा काही प्रकार काहीतरी विचित्रच झालेला आहे. म्हणजे आपण किती याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सारंग काही ऐकायला तयार नाहीये. आणि त्यामुळे तिलोत्तमा विचार करू लागते आणि म्हणू लागते की पुन्हा एकदा आपल्याला सावलीची भेट घेतली पाहिजे. तर इकडे जगन्नाथ सावलीला सांगू लागतो की बाळा, एकदा सारंगची भेट घे ना. तर सावली म्हणू लागते की नाही बाबा, ते त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेलेत आणि त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे. असं म्हटल्यानंतर जगन्नाथला मात्र धक्का बसलाय. जगन्नाथ म्हणू लागतो की बाळा, तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. सारंगने तू गेल्यानंतर कधीच लग्न तर सोड, लग्नाचा विषय सुद्धा काढला नाही. त्याच्या आयुष्यात कधीच कुणी नव्हतं. पण बाळा, सारंगने अजिबात लग्न केलेलं नाहीये. त्यानंतर मात्र तिकडे अबीर आलेला आहे आणि अबीर म्हणू लागतो की आई, मला माहिती आहे ना. अगं तुला माहिती आहे का, ओवी त्यांची मुलगी नाहीये. आणि अगं ओवी आहे ना, ती आहे ती मुलगी म्हणजे त्यांना सापडलेली. हे ऐकल्यानंतर त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलाय. ते म्हणू लागतात की हे काय बोलतोयस तू. त्यावर अबीर सांगू लागतो की हो, ओवी मला सांगत होती की मला बाबांनी रस्त्यावरून उचलून घरी नेलंय. हे ऐकल्यानंतर मात्र सावलीला खूप मोठा धक्का बसलाय. सावली विचार करू लागते आणि म्हणू लागते की हा योगायोग काय आहे. हिचा आणि अबीरचा बर्थडे एकाच दिवशी असतो आणि त्याच दिवशी ती सारंग सरांना सापडली. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर इकडे रतनने मात्र त्या माणसाला सुपारी दिलेली आहे आणि तो माणूस रतनला सांगू लागतो की हे बघा, हे दोघेच जण पुन्हा एकत्र आहेत आणि हीच संधी आहे. या संधीचं मात्र सोनं करून तुम्हाला घ्यायला पाहिजे. काही झालं तरी या दोघांना संपवून टाका. आता कुठल्याही परिस्थितीत यांची मजल मात्र पुढे वाढली नाही पाहिजे. वरती रतन म्हणू लागतो की ठीक आहे, आता काही झालं तरी या दोघांना आजच्या आज संपवून टाक. एका गावात 2 पक्षी मारायचेत मला. आता तुम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करून टाका. असं म्हणत आता या दोघांचं लवकरात लवकर अपघात करण्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आता सारंग मात्र अबीरला गाडीमध्ये बसून बबलू सोबत फोनवरती बोलत असतो आणि म्हणू लागतो. आणि त्याच वेळेला रतनची माणसं मात्र यांच्या अंगावर गाडी काढत असतात. घातपात नाही तर अपघात आहे हे घडवण्याचा प्रयत्न करू लागतात. आता या दोघांवरती गाडीने रतनची माणसं हल्ला करणार. तितक्यात सावली तिकडे येते आणि म्हणू लागते की अबीर, सारंग सर. आता ती या दोघांना बाजूला करत स्वतः मात्र जखमी अवस्थेत येऊन गाडीच्या समोर उभी राहिलेली आहे. आता या दोघांना तर तिने वाचवलं आहे, पण सावली मात्र गंभीर जखमी झालेली आहे. आता हे सगळं काही सारंग पाहू लागतो आणि तो म्हणू लागतो की सावली, त्याला मात्र आता काहीच कळायला भाग नसतो. या अशा अवस्थेमध्ये सावली आपल्याला भेटली हा सगळा काही प्रकार त्याला मात्र खूपच भयंकर वाटू लागतो. सावली आपल्याला दिसलेली तर आहे, पण तिचा अपघात झालाय आणि ते सुद्धा आपल्याला वाचवताना. आता एकाच झटक्यात सारंगचे डोळे तर उघडले आहेत आणि तो धावत पळत सावलीला घेऊन हॉस्पिटलला गेला आहे. आता इथेच दोघांची भेट झालेली आहे. आता या भेटीनंतर मालिकेमध्ये हे दोघं एकत्र येणार की नाही हे आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहायला मिळेल. अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.